सराव संच 4.2 मधील पहिलं उदाहरण बघूया. चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला आणि विक्रीवर 1,22,500 रुपये GST गोळा केला. तर सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय GST काढा. तर देय GSTचं सूत्र आपण बघितलंय. काय असते देय GSTचं सूत्र? आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. मग आउटपुट टॅक्स म्हणजे काय? तर आउटपुट टॅक्स म्हणजे विक्रीवर गोळा केलेला GST. बरोबर? पाहिजे तरी आपण लक्षात ठेवा. थोडक्यात लिहूया. विक्रीवर गोळा केलेला GST. किती आहे बघा आउटपुट टॅक्स? किती आहे इथं? 1,22,500 रुपये. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय असणार आहे की खरेदीच्या वेळी दिलेला कर. दिलेला कर किती आहे? 1,05,000 रुपये. बरोबर? आता प्रश्न काय विचारला आहे? तर देय GST काढा. मग देय GST म्हणजे काय? तर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि मग इथं जर बघितलं तर 1,22,500 वजा 1,05,000 किती होईल? वजाबाकी 0 0 0. 2 0 गेले 2, 2 0 गेले 2, 1 गेलं 0. 22,000 रुपये. प्रश्न विचारला लागणारा देय GST. देय GST काढा. त्यामध्ये देय GST किती आला? 22,500 रुपये. लक्षात येते काय करायचं आहे? आता आपण जर दुसरं उदाहरण बघितलं तर बघा. दुसरं उदाहरण काय आहे? नजमा या GST कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण GST 12,500 रुपये दिला होता आणि विक्रीवर एकूण GST 14,700 रुपये गोळा केला आहे. तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय GST काढा. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच काय की खरेदीच्या वेळी दिलेला कर. मग इथं बघा खरेदीच्या वेळी त्यांनी किती GST दिला आहे? 12,500 रुपये. त्यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट किती असणार आहे? 12,500 रुपये. आणि त्यांचा देय GST कसा काढणार? विक्रीवर गोळा केलेला आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. 14,750 वजा 12,500 वजाबाकी केली की त्यांचा देय GST मिळू शकतो. लक्षात येते? अतिशय सोपं असं उदाहरण आहे. आता आपण तिसरं उदाहरण बघूया. अमीर एंटरप्राइजने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये GST भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये GST गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये GST देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात देय GST काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देयकर व राज्याचा देयकर काढा. आता काय करायचं बघा. कुणी विकले? अमीर एंटरप्राइजने कुणाला विकल्यात? GST सॉसच्या चॉकलेट सॉसच्या बाटल्या विकल्यात अकबरी ब्रदर्सला. थोडक्यात आपण इथे लक्षात येते का बघा.
अमीर एंटरप्राइज विकल्या कुणाला? अकबरी ब्रदर्सला. त्यांनी कुणाला विकल्या? मयंक फूडला. बघा, मग आता आपण त्या काय सांगितले, प्रत्येक व्यवहारामध्ये, म्हणजे इथं अमीर एंटरप्राइजने अकबरी ब्रदर्सला विकला म्हणजे हा एक व्यवहार झाला, आणि अकबरी ब्रदर्सनं मयंक फूडला विकलं म्हणजे हा एक व्यवहार झाला. म्हणजे 2 व्यवहार झाले तिथं. मग ह्या दोन्ही व्यवहारांमध्ये किती रुपये GST प्रत्येक व्यवहारामध्ये भरावा लागला? केंद्राचा देयकर आणि राज्याचा देयकर दोन्ही काढायचं आपल्याला. मग आता आपण अगोदर काय करूया की अमीर एंटरप्राइजने किती कर भरला तो अगोदर काढूया. मग अमीर एंटरप्राइजचा कर काय? अमीर एंटरप्राइजचा देयकर, चा देयकर कसा काढणार? तर अमीर एंटरप्राइजनं खरेदी करतानाचा जो आहे तो झाला इनपुट टॅक्स क्रेडिट, आणि अकबरी ब्रदर्सला विकताना जो गोळा केला तो झाला काय? आउटपुट टॅक्स क्रेडिट. मग बघा काय म्हटलं इथं, खरेदी करताना 3,800 रुपये GST भरला आणि विकताना किती रुपये गोळा केला? 4,100 रुपये. म्हणजे सूत्र आपल्याला माहितीच आहे काय आहे? देयकर म्हणजेच आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. मग आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे विकताना किती गोळा केला? 4,100 रुपये वजा खरेदी करताना किती दिलेला होता? 3,800 रुपये. म्हणजे बघा किती झाली वजाबाकी? 0 0 3 आणि 0 म्हणजे 300 रुपये. म्हणजे अमीर एंटरप्राइजचा देयकर किती झाला? अमीर एंटरप्राइजचा देयकर झाला, एकूण देयकर ₹300. आता प्रश्न विचारलाय प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देयकर आणि राज्याचा देयकर काढा. आणि म्हणून केंद्राचा देयकर किती होईल? 300 रुपयाच्या निम्मा 150 रुपये, आणि राज्याचा देयकर बरोबर 150 रुपये. दोघांचा सुद्धा समान असणार आहे. हे आपलं आहे एक उत्तर. लक्षात येते? अमीर एंटरप्राइजचं काढलं. आता पुढं काय म्हटले बघा, अकबरी ब्रदर्सनं त्या बाटल्या 4,500 रुपये GST देऊन मयंक फूडनं अकबरी ब्रदर्सकडनं 4,500 रुपये GST देऊन विकत घेतल्या. मयंक फूडनं विकत घेतल्या म्हणजे अकबरी ब्रदर्सनं त्या विकल्या. म्हणजे इथं आता आपल्याला काढायचं आहे परत अकबरी ब्रदर्सचा देयकर. बघा कसा काढतोय आपण इथं. परत प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे व्यवस्थित. अकबरी ब्रदर्सचा देयकर बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. ह्या प्रश्नाचा ह्या वाक्याचा अर्थ कळतोय का बघा. काय म्हणलंय, त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये GST गोळा केला. कुणी? अमीर एंटरप्राइजनं. म्हणजेच अकबरी ब्रदर्सनं काय केलं तर 4,100 रुपये देऊन ते त्या बाटल्या खरेदी केल्या. म्हणजे हा झाला त्याचा काय झाला, अकबरी ब्रदर्सचा 4,100 रुपये हा काय झाला इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि मयंक फूड कॉर्नरनं अकबरी ब्रदर्सकडनं त्या बाटल्या 4,500 रुपये GST देऊन विकत घेतल्या.
याचाच अर्थ अकबरी ब्रदर्सनं 4,500 रुपये हा GST काय केला, मयंक फूडकडनं गोळा केला. म्हणजे तो झाला आउटपुट टॅक्स. आणि म्हणून इथं काय होणार आहे, मग आउटपुट टॅक्स होणार आहे 4,500 वजा इनपुट टॅक्स होणार आहे 4,100. म्हणजेच वजाबाकी केली तर किती येईल, 400 रुपये. म्हणजे हा झाला काय, देय कर झाला कुणाचा, अकबरी ब्रदर्सचा. देय कर झाला 400 रुपये, बरोबर. आणि मग केंद्राचा देय कर किती होईल, निम्मा. म्हणजे 400च्या निम्मा किती होईल, 200 रुपये. आणि राज्याचा देय कर 200 रुपये. हे सुद्धा झालं आपलं उत्तर. कळतंय काय करायचं आहे. 2 व्यवहार झाले इथं. आमिर एंटरप्राइजनं अकबरी ब्रदर्सला विकलं, अकबरी ब्रदर्सनं मयंक फूडला विकलं. त्यामुळे ह्या 2 व्यवहारांमध्ये झालेला GST किंवा देय असणारा GST अशा पद्धतीनं आपल्याला काय करायला लागणार आहे, काढायला लागणार आहे. सराव संच 4.2 मधील 4थं उदाहरण. चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण GST काढा व त्यावरून केंद्राचा देय कर व संघराज्याचा देय कर UT-GST काढा. फक्त इथं फरक काय आलाय बघा, CGST आणि SGST असतो आपला राज्याचा देय कर. तिथे इथं काय आला, शब्द आलाय संघ राज्याचा देय कर UT-GST. काही वेगळं नाहीये. CGST आणि UT-GST हा सुद्धा समानच असणार आहे. मग आता आपण अगोदर काय काढणार आहे, अगोदर खरेदी करताना किती रुपये कर द्यावा लागला आणि विक्री करताना किती रुपये कर गोळा केला तो अगोदर आपण काढूया. मग त्यासाठी कराचा दर किती दिलाय बघा, 5% कर आहे, 5% दर आहे, बरोबर, GSTचा. आता आपण काय करूया, किती रुपयाला खरेदी केल्यात, 24,500 रुपयाला. म्हणजेच खरेदी करताना दिलेला कर ज्याला आपण काय म्हणतोय, इनपुट टॅक्स क्रेडिट, ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. कसा काढणार, किती रुपयाला खरेदी केल्या, 24,500 च्या 5%, बरोबर. म्हणजेच 24,500 गुणिले 5/100 किती होईल बघा, 2 शून्याला 2 शून्य गेल्या, 5 25 असी 5, हातच्या आले 2, 5 20 आणि 2 22 असी 2, हातच्या आले 2, 5 दुनी 10 आणि 2 12, 1,225 रुपये. हा झाला इनपुट टॅक्स क्रेडिट, खरेदी करताना दिलेला कर. आणि आता विक्री करताना गोळा केलेला कर. ज्याला आणखीन एक शब्द काय आहे, आउटपुट टॅक्स, बरोबर 26,500 गुणिले 5% म्हणजे 5/100 किती आला, म्हणजेच 5 25 असी 5, हातच्या आले 2, 5 30 आणि 2 32 असी 2, हातच्या आले 3, 5 दुनी 10 आणि 3 13, 1,325 रुपये. हा झाला एकूण GST काढा. त्यावरून केंद्राचा देय कर. आता देय GST किती आहे तो काढूया आधी आपण. आणि म्हणून देय GST बरोबर आउटपुट टॅक्स मायनस वजा इनपुट टॅक्स क्रेडिट.
म्हणजेच किती होईल 1325 वजा 1225 बरोबर 5 5 गेले 0, 2 2 गेले 0, 3 2 गेला 1, 0 म्हणजे 100 रुपये. हा काय झाला एकूण देय जीएसटी. एकूण देय जीएसटी झाला 100 रुपये. आणि आता प्रश्न विचारलाय तर केंद्राचा देयकर सीजीएसटी आणि यूटीजीएसटी काढा. त्यामुळं काय होईल आणि म्हणून केंद्राचा देयकर सीजीएसटी बरोबर 100च्या निम्म किती 50 रुपये आणि यूटीजीएसटी बरोबर 50 रुपये. निम्मा निम्मा भाग होईल त्याचा. त्यामुळे केंद्राचा देयकर आणि यूटीजीएसटी 50 रुपये